हे हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. तर आज बघा मी मेथीचे पराठे बनवणार आहे. तर त्यासाठी मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि इकडे बघा रायता केलेला आहे. तर ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, मीठ आणि चवीपुरती थोडीशी साखर आणि रायता तयार केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही खारी बुंदी पण साधीवाली घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही घातली. इथे मी पीठ घेतलेलं आहे पराठा लाटण्यासाठी. ते भात केलेला आहे बघा आणि इथे चण्याची भाजी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, जास्त नाही केली, थोडीशीच केलेली आहे. आता बघा आपण कसे पराठे लाटून घेणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि मेथीची भाजी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते धुवून स्वच्छ अशी सुकवून चिरून घेतलेली. आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर सगळं काही ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि ह्याला असे तेल लावून गोळे बनवून मी छान असे घेतलेले आहेत. तर हे मी आता ह्याचा पराठा लाटणार आहे. तर या तुम्ही नक्की खायला रायत्याबरोबर किंवा तुम्ही सॉस, चटणी वगैरे कशाबरोबर खाऊ शकता. तर हे बघा मी गोल लाटून ह्याची अशी छान अशी ही घडी करून घेतलेली आहे. तर ह्याला असं मध्ये थोडंसं तेल लावायचं आणि ही अशी दुमडून घ्यायची. तर तुम्ही गोल सुद्धा करू शकता, पण आमच्या दिव्यांकाला त्रिकोणी पाहिजे म्हणून मी त्रिकोणी बनवते. तर हा बघा मी पराठा लाटून घेतलेला आहे छान असा. तर भाजत टाकलेला आहे. तर ह्याला असं तेल किंवा तूप तुम्हाला काय लावायचं असेल ते लावा. मी पहिल्यांदा त्रिकोणी लाटला, पण आमची दिव्यांका म्हटली मला नको, परत मला गोल करून दे, मला असला नको. अगोदर हो बोलली, नंतर म्हटली मला असला नको, म्हणून परत बघा मी दुसरा लाटलाय. इथे एक लाटते चालू आहे. तर कसा वाटला पराठा मेथीचा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. चला तर बाय, रायत्यासोबत खाऊया.